आज आपल्या महाराष्ट्र सरकारने माननीय श्री मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी एक मोठं कृत्य केले। मोठं म्हणजे त्यांनी आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। किती उपकार झाले त्यांच्या महाराष्ट्रावर, किती मोठे उपकार। यांची हकलपट्टी करण्याची ताकद या सरकारमध्ये नाहीये। यांना बडतर्फ करायला हवं होतं, बडतर्फ राजकारणात उचलून फेकून द्यायला हवं होतं। सगळे जण आपण इतके चिडलेलो आहोत, सगळे रिपोर्टर्स चिडले, जनता चिडली आहे। सगळ्यांना इतकं तीव्रपणे वाटत होतं की हे सगळे व्हिडिओ, सगळे फोटोज या सगळ्यांनी बघितले होते। 2 महिने झाले, त्या सगळ्यांना माहिती होतं, तरी पण कोणाची ताप झाली नाही त्या धनंजय मुंडेंकडनं राजीनामा मागायची। काल संध्याकाळी सगळ्या चॅनलनी हे दाखवल्यानंतर बैठक होते, बैठकीत ठरवलं जातं की त्यांचा राजीनाम्याची मागणी करायची। का? मी म्हणते का त्यांना बडतर्फ करू शकले नाहीत? का मुख्यमंत्री म्हणू शकले नाहीत की हा माणूस मला माझ्या मंत्रिमंडळात नको? का म्हणू शकले नाहीत? चार्जशीट मध्ये आलं होतं की वाल्मिक कराड हे सूत्रधार आहेत, त्यांनी गेले 10 वर्ष संघटित गुन्हेगारी केली, असे 11 गुन्हे त्यांच्यावर आहेत। हे सगळं माहिती असून, हे सगळे व्हिडिओ बघून, सगळं बघून अजून काही होत नाहीये। काय बोलायचं या लोकांना? म्हणजे यांना काही भावना, प्रेम, आपुलकी, संवेदना आहेत का? राजकारणात आल्यानंतर सगळं संपतं, सगळं की कोणी यावं, कुठल्याही सामान्य माणसाला चिरडावं आणि आमचं सरकार कोणाच्याही विरुद्ध कारवाई करणार नाही। का? कारण तो आमचा माणूस आहे आणि आमच्या माणसावर आम्ही ठरवू काय करायचं ते। त्या अजित पवार तर म्हणतात पुरावे द्या, मग म्हणाले पुरावे झाले, ते सिद्ध झाल्यावर आम्ही कारवाई करू। काय आहे हे आणि कधी संपणार हे सगळं? मला डोकं सुन्न झालं, सुन्न। जेवढे लोकांचे मेसेज आले, जेवढ्या लोकांचे, आता मी धनंजय मुंडेला बोलताना ऐकलं, वेदना होतात, ते ऐकताना वेदना होतात। आणि मुख्यमंत्री आता आले, 2 ओळीचं बोलले की त्यांचा राजीनामा आला, त्याचा मी स्वीकार केलाय, तो गव्हर्नरकडे पाठवलाय। का मुख्यमंत्री म्हणून तुम्ही 2-2.5 महिने हे सगळा तमाशा बघत होतात? का तुम्ही त्याच्यावर भूमिका घेतली नाही? तुम्हाला संवेदना नाहीत? तुम्हाला परिवार नाहीत? त्या देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या या तुम्हाला कळल्या नाहीत? आणि सगळे जण येतात, आज तो ड्रामा चाललाय पूर्ण तिकडे त्या अधिवेशनाच्या बाहेर। सगळे जे पायऱ्यांवर उभे आहेत, याच्या पायऱ्यांवर जे उभे आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती जण लढले? अंबादास दानवेंना माझा प्रश्न आहे, तुम्ही जालन्यात होतात, बीडला जाऊन तुम्ही का नाही लढलात? तुम्ही विरोधी पक्षात आहात ना? सगळे जण नुसता आज ड्रामा करतायत, घोषणा देण्याचा ड्रामा करतायत। बास झालं, याला राजकारण नाही म्हणत, याला लोकशाही नाही म्हणत। तुम्हाला लोकांसाठी झटण्यासाठी ठेवलंय। कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणतंय? संविधानाबद्दल बोलताना तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल। कुठे आहेत पीपल? पीपल चिरडले जातात आणि काय करताय तुम्ही? पोलिसांना हाताशी धर, याला हाताशी धर, यंत्रणा तुमची कामं करतात, ब्युरोक्रॅट तुमच्यासाठी काम करतात। एक खूप मोठ्या कोर्स करेक्शनची गरज आहे। सगळ्या ऑफिसरना डोकी ठिकाणावर आणायची गरज आहे की आज आपल्याकडनं आपण कितीही पॉलिटिकल प्रेशर आलो, मी करणार नाही हे म्हणण्याची ताकद ठेवण्याची गरज आहे। मी चुकीचं काम करणार नाही, तुम्हाला जे करायचं करा। आणि पहिला म्हणजे मी तर आता एक पिटिशन करणार आहे की या ज्या बदल्या केल्या जातात ना, बदल्या या सगळ्या राजकारण्यांच्या हातात काढून टाका। बदली शुड बी कंपल्सरीली 3 वर्ष झाल्यानंतर, आणि ते पण लॉटरी सिस्टमनी करा। या पॉलिटिशियन्सच्या हातात बदल्या काढल्यानं सगळं नीट होईल। त्याचं कारण असं की सगळे लोक एकतर काम नीट करतील, सगळं शिस्तीत वागतील आणि 3 वर्ष त्यांच्याही डोक्याला शांती राहील। पैसा जो कोटी रुपये द्यायला लागतात ते बंद होईल, होणारा भ्रष्टाचार बंद होईल। हे सगळं नीट करण्यासाठी यांच्या हातातल्या या बदल्यांच्या पावर काढून घेतल्या पाहिजेत। आणि आज जे झालंय ते खरं तर डोकं सुन्न, अख्ख्या महाराष्ट्राचं डोकं सुन्न झालं होतं हे सगळे फोटो बघून।
आणि आजपर्यंत हे जे राजकारण चाललंय ना, आता खूप मोठा आपल्याला बदलाव करण्याची गरज आहे आणि हे फक्त जनता करू शकते. मी तर ठरवलेलं की आज यांनी त्यांचा राजीनामा नाही, मी तर बडतर्फीची मागणी, हक्कलपट्टी करण्याची मागणी करत होते. आणि ही जर बडतर्फी झाली नसती तर मी ठरवलं होतं की सगळ्यांना एक मोठं आवाहन करायचं की चला आणि ही संसद बंद करा या सगळ्यांचे, कारण ही आपण म्हटलेली आपल्या मनातली लोकशाही नाही. तर आता मला मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकलं मी आणि त्यांना मंत्रिपदापासून मुक्त केलं असं ऐकलं. आता त्यांच्या विरुद्धची कारवाई झाली पाहिजे. आता जे मी पुढे म्हणतेय त्या सगळ्या गोष्टींची चौकशी मुख्यमंत्री तुम्ही करणार आहात आणि तुमच्या कायद्याने करणार आहात. त्या आवादा कंपनीची बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती हे जे म्हटलं गेलं, त्या सातपुड्या बंगल्याची टावर लोकेशन, आवादाच्या कर्मचाऱ्यांची स्टेटमेंट, सिक्युरिटीची स्टेटमेंट, जे लोक आवादा बंगल्यात त्या दिवशी होते त्यांची स्टेटमेंट पाहिजे. धनंजय मुंडे यांचं स्टेटमेंट पाहिजे आणि धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी करा त्याच्यात, कारण त्यांनाच हे सगळे कराड जे पैसे कमवत होता ते अर्ध्याधिक पैसे, मला वाटतं 3/4 पैसे हे धनंजय मुंडेंकडे येत होते. धनंजय मुंडे यांना पण सहआरोपी करायला पाहिजे. आणि पहिलं पाऊल म्हणून आवादा कंपनीची जी बैठक सातपुडा बंगल्यामध्ये झाली होती त्या सगळ्यावर एक म्हणजे पुन्हा मी रिपीट करते, आवादाच्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट, एआयचे स्टेटमेंट, सिक्युरिटीचे स्टेटमेंट, टावर लोकेशन, सीडीआर, ज्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या आता जनतेपुढे आणा. सरकार जनतेचं आहे, तुमच्या काकाचं नाहीये. आणि आता बास झाले हे थेर सगळ्यांचे. धन्यवाद. अशाच सगळ्यात मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला आहे, पण त्यांच्या आमदारकीबाबत अद्यापही काही बोललं जात नाही. आतापर्यंत ते आमदारकीबद्दल काहीच बोलू शकत नाहीत, कारण कायद्याने हे जर व्हायचं झालं तर ते इलेक्शन कमिशनला करायचं गरज असते. ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटकडे तसं प्रपोजल पाठवू शकतात. तर ऍज पर कॉन्स्टिट्यूशन ऑर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हे त्यांना त्या पद्धतीने करायला लागतं, पण ते त्यांनी करण्याची मला वाटत नाही ते कधी करतील. आणि खबरदार जर परत संजय राठोड सारखं यांना तुम्ही या ना त्या मार्गाने परत आणण्याची जर हिंमत केलीत तर मात्र जनता आणि मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मी इतके वेड्यासारखे लढेन आणि तुम्हाला जे उखाडायचंय ना तुम्ही उखाडा. मी लढल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. संजय राठोड सारखी पुन्हा ही केस करू नका. तुम्हाला माझं ओपन वॉर्निंग आहे की असा मंत्री परत तिथे आला नाही पाहिजे. आणि ह्याचा जर परत लोकांनी निवडून दिला तर गोष्ट वेगळी आहे, पण लोक यांना निवडून देणं शक्यच नाही. तर ह्याच्या पुढे कुठल्याही त्या मार्गाने त्यांना जर परत आणलं गेलं तर मुख्यमंत्री आणि अजित पवार तुम्ही याद राखा, एवढा मला त्यांना आता डायरेक्शन म्हणजे जनतेकडनं, कारण या प्रत्येक जणांना मला रोजचे मेसेज येतात, ताई तुम्ही बोलताना आम्हाला असं वाटतं आम्ही बोलतोय, आणि एक्झॅक्टली तेच करणार आहे मी. कारण जिथे आता तुम्हाला मुद्दाम सांगते, जालन्यात जी घटना घडली एक 4-5 दिवसापूर्वी, एक केदार बोराडे नावाचा, कैलाश बोराडे नावाचा जो व्यक्ती आहे त्याला भर सगळेजण बघायची भूमिका घेत आहेत. तिथे एक माणूस त्याला कपडे काढून चटके देतानाचे फोटो आहेत. आता मी मिलिंद नार्वेकरांशी बोलले, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ते केलंय, त्याला त्या पदावरनं काढून टाका असं मी म्हणणार आहे. एवढंच नाही तर आता याच्या पुढे कुठेही असं कृत्य घडलं तर त्या प्रत्येक कृत्यावर मी त्या पक्षाच्या अध्यक्षांना फोन करून सांगणार आहे की त्यांना ताबडतोब पक्षातनं बडतर्फ करा. कारण हे जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण चाललंय ते कुठे ना कुठे आता आपल्याला सगळ्यांना मिळून थांबवण्याची गरज आहे. त्याच्या ठाकरे गटाचा FIR मध्ये सरळ लिहिलेलं आहे की ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे तो, आणि त्याच्यावरच्या FIR ची कॉपी सुद्धा मी आता तुम्हा सगळ्या माध्यमांना देते. जसं संतोष देशमुखला त्रास दिला गेला, पण त्यांना तर इतकं निर्घृणपणे ठार करण्यात आलं. या माणसाला चटके दिलेत आणि कसे दिलेत ते तुम्ही तो व्हिडिओ बघितलात तर डोक्याला शहारे येतील, सुन्न होईल डोकं. तर हे जे सगळं चाललंय ना ते आता बास करा. आणि प्रत्येक पक्षाला माझी विनंती आहे की हे जे तुम्ही गुन्हेगार बघताय ना, भरताय आपापल्या पक्षात भरताय, माझं फडणवीसांना खास सांगणं आहे की यू आर डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द कंट्री बाय पुटिंग ऑल दीज पीपल. हे तुम्ही एक मोठं डिससर्व्हिस करता आपल्या राष्ट्राबरोबर अशा लोकांना राजकारणात आणून.
तर तातडीने याच्या पुढे तरी पोलिसांना तुम्ही निर्देश द्या की सगळे येणारे FIR हे तुम्ही रजिस्टर करा. जिथे जिथे प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे तिथे तिथे FIR हा रजिस्टर झालाच पाहिजे. आणि जेवढे गुन्हेगार आहेत ना त्यांच्या तर मी म्हणेन त्यांना ट्रॅक तुम्हाला मिळत नसेल त्यांच्या स्किन खाली जसं आपण वाघांमध्ये चिप टाकतो ना तशी चिप टाका. जो गुन्हेगार असेल ज्यांनी अटेम्प्ट टू मर्डर किंवा मर्डर सारखे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांच्या प्रत्येकामध्ये ती शोधण्याची चिप टाका. म्हणजे अशी मिळतील. कृष्णा आंधळे जो तुमचा गायब आहे ना तो 1 मिनिटात मिळाला असता त्याचं लोकेशन जर तुम्ही अशी चिप टाकलीत तर थोडंसं जरा इनोव्हेटिव्ह डोकं ठेवा. तीच स्टँडर्ड भूमिका जी घेतात ना ती घेणं आता बंद करा. पण हे सर्व कृत्य पाहता कुठेतरी क्रूरता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी गृह खात्याचं किंवा मग गृह विभागाचं याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांचा धाक कुठेतरी कमी झालाय. मला नेहमी वाटतंय की पोलिसांचा धाक कमी नाहीच आहे. तुम्ही आज पोलिसांकडे जा तुम्ही एक सांगा तुम्हाला FIR करायची आहे होत नाही ती कधी जोपर्यंत कोर्टाचे डायरेक्शन येत नाही. आताच्या एका केसमध्ये केस पोलीस स्टेशननी 21 फेब्रुवारीची ऑर्डर होती ती तब्बल म्हणजे 27 तारखेपर्यंत मी जोपर्यंत डोकं नाही खाल्लं त्यांचं त्या SPंचं तोपर्यंत केसमध्ये अशीच संघटित गुन्हेगारी ते पण मी व्हिडिओ तुम्हाला देते. 2023 मधली घटना आहे. त्याच्यावर कोर्टात गेले. कोर्टाने 21 फेब्रुवारी 2025 ला डायरेक्शन्स दिल्या. ती पूर्ण डिटेल्स PS कडे होते पण त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. अशाच भर चौकात शिवाजी चौकात ह्याच कराडच्या 8-10 माणसांनी एका माणसाला अतिशय निर्दयीपणे मारलं तरी सुद्धा केस पोलीस स्टेशनमध्ये जसं मी म्हटलं तशी त्याच्यावर काहीही झाली नाही कारवाई. म्हणूनच हे सगळं जे आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण जोपर्यंत मुंडेंसारखी माणसं बसली आहेत राजकारणात बसली आहेत तोपर्यंत असे कराड सगळीकडे मोकाट आहेत आणि यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. पहिलं काम करा त्याला जी VIP ट्रीटमेंट आहे ना बंद करा. त्याला जमिनीवर मातीत झोपवा. त्याच्या हाताला आणि पायाला हतकड्या घाला आणि त्याला एका क्रिमिनल सारखं वागवा. त्याला जी तुम्ही आता देताय ना ट्रीटमेंट ती बंद करा. हे सगळे लाड सोचले सगळं बंद करा. आपण हे प्रकार पाहिले ते बीडमध्ये मोठ्या प्रमाणात क्रूरता आहे आणि तिकडे असे प्रकार घडतात. बीडमध्येच नाही ही सगळीकडे आहे. जालन्यात सुद्धा आलंय. आता आपण बघतोय पुण्याला कोयता गँग आहे. नाशिकमध्ये प्रकरण घडतंय. सगळीकडे घडतंय. कारण राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय. कारण प्रत्येक राजकारण्याचे असेच लोक असतात जे सगळ्या यंत्रणेवर कंट्रोल ठेवतात जे सगळ्या पोलिसांवर कंट्रोल ठेवतात. कलेक्टर तहसीलदार सगळे त्यांच्या दिमतीला असतात. जोपर्यंत प्रत्येक कलेक्टर आणि तहसीलदार स्वतः थोडी ताकद ठेवून मी करणार नाही हे म्हणायला शिकत नाही. जसं आत्ता परवाच्या दिवशी त्या रावसाहेब दानवेच्या पोराला तो जो अधिकारी म्हणाला तुला जे करायचंय ते कर मी नाही करणार. अशी जोपर्यंत ताकद तुला बदली करायची ना कर माझी बदली असं म्हणण्याची ताकद जोपर्यंत ठेवत नाहीत ना तोपर्यंत हे चित्र नाही बदलणार. आणि आता वेकअप कॉल आहे हा सगळ्या महाराष्ट्रासाठी. सगळ्यांना उठून बसण्याची गरज आहे की आता तरी हे सगळं चित्र बदलण्याची गरज आहे. धन्यवाद. आता एक माहिती अशी आलेली आहे की धनंजय मुंडेंचा कुठलाही पुरावा असं त्या चार्जशीटमध्ये उल्लेख केलेला नाही धनंजय मुंडेंच्या विरोधात. नाही म्हणूनच तर म्हणतेय मी की आत्ताचं चार्जशीट अतिशय सौम्य आहे. म्हणून मला त्याची पूर्ण कॉपी पाहिजे. मला प्रत्येकाचे स्टेटमेंट वाचायचे आहेत. आत्ताच्या घटकेला वाल्मिक कराड काय म्हणताना दाखवलंय आणि हे तुम्ही सगळ्यांनी दाखवा. वाल्मिक कराडनी असं म्हटलंय की ह्याच्या पुढे याला आपल्या आड जो येईल आपल्या आड जर लोक आले तर आपल्याला लोक खंडणी देणं बंद करतील आणि जो आपल्या आड येईल त्याला आडवा करा. तू सुदर्शन गुळेला ते म्हणतात तू विष्णू चाटेशी बोलून घे. आता ह्याच्यात उद्या उठून वाल्मिक कराड म्हणेल मी त्याला ठार मारा असं कुठे म्हटलंय मी. तो त्याच्यातला तो पण निसटून जाईल पुन्हा किंवा त्याला शिक्षा होईल पण ती फार कमी होईल. पण सगळे डायरेक्शन्स देणारे बघणारे करणारे हे आहेत हे आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये नाहीये. आणि आज सुद्धा पहिलं जर तुम्हाला आठवत असेल मकोका लागला तेव्हा सुदर्शन गुळेला टोळीचा प्रमुख आत्ताच्या चार्जशीटमध्ये पण लिहिलंय टोळीचा प्रमुख हे सुदर्शन गुळे आहेत. का टोळीचा प्रमुख सुदर्शन गुळे आहेत? का वाल्मिक कराडचं नाव नव्हतं? ते जेव्हा मी म्हटलं तर सूत्रधार ते आहेत असं आता नाव घातलंय. सूत्रधाराला 7 वर्षाची शिक्षा होईल म्हणजे 8व्या वर्षी परत बाहेर परत हेच सगळे उद्योग करणार. पण या माणसांना
रेअरेस्ट ऑफ द रेअर केस समजून ही जी आता जी दृश्य येत आहेत आणि हे बघत होता तो माणूस, अशा माणसाला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही. 7व्या-8व्या वर्षी जर हे बाहेर पडत असतील तर हवं ते कधीच होणार नाही. म्हणून रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं हे लावून आता तरी मुख्यमंत्र्यांनी याच्या पुढे सिरियसनेस आणून लोकांसाठी लढायला शिकावं अशी मी हात जोडून विनंती देवेंद्र फडणवीसांना करते. जे देवेंद्र फडणवीस 2011 मध्ये मी ज्यांना ओळखत होते ते देवेंद्र फडणवीस तितके सेन्सिटिव्ह परत झाले तरच महाराष्ट्र आता वाचेल, नाही तर वाचताना मला दिसत नाही. राजीनाम्यानंतर आता भेटीगाठीला वेग आलेला आहे. अजित पवार आता राहुल नार्वेकर यांना भेटायला गेले आहेत. मला काहीही त्या अजित पवारांवर बोलायचं नाहीये, त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही, कारण त्यांना हे सगळं माहिती असून ते इतके निर्दयी असतील. ते सुद्धा मला तर वाटतंय बहुतेक त्या धनंजय मुंडेंकडे यांचे सगळे कच्चे चिठ्ठे आहेत म्हणून ते आतापर्यंत काही बोलत नव्हते आणि आम्हाला म्हणतात पुरावे द्या, पुरावे सिद्ध होऊ दे, तोपर्यंत राजीनामा नाही. कारण त्यांना माहिती आपण काय उखाडणार आहे, यांचं काय सामान्य जनता लढणार यांच्या विरुद्ध. एक 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 ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी घोटाळा, आजपर्यंत त्याची चौकशी नाही लावली. काय हे चाललंय? आणि या अजित पवारांना आपण म्हणायचं की त्यांच्या याला वेग आला. वेग बीग काही नाही, कशाला काही आलेला नाहीये. वेग आला असता ना तर तो डिसेंबर महिन्यात त्यांचा राजीनामा घेतला असता किंवा त्यांना हक्कलपट्टी झाली असती. हे वेग बीग नाही, आता त्यांना प्रवृत्त केलं जात आहे, भाग पाडलं जात आहे म्हणून ते करतायत. की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा खड्ड्यात जाऊ दे ते अजित पवार आणि खड्ड्यात जाऊ दे ते धनंजय मुंडे. सातपुड्याच्या बैठकीबाबत तुम्ही म्हटलात की त्या कंपनीसोबत पहिली बैठक सातपुड्यात, तसे काही पुरावे किंवा त्या संदर्भात काही आहे? हे आतापर्यंत जे जे धस बोलले होते, अगदी पब्लिक मीटिंग मधनं त्यांनी सांगितलं होतं की ही बैठक जी खंडणी मागण्याची पहिली बैठक झाली ती सातपुडा बंगल्यात झाली. त्याच्यात 3 कोटीची मागणी झाली होती, 2 कोटीचा व्यवहार ठरला होता, 50 लाख दिले गेले असं सुरेश धस म्हणाले होते, जे आता सत्ताधारी पक्षात आहेत. जर खोटं असेल तर ते सुरेश धसांनी सांगावं, कारण ते तर एकदम आता पलटलेले थोडे दिसत आहेत, कारण 2-2 वेळा ते धनंजय मुंडेंबरोबर बैठक करतायत. पण त्यांनी जे सांगितलं होतं तर माझी ती मागणी आहे की त्या तारखा 19 जून आणि आत्ताची ऑगस्ट मधली याचे टावर लोकेशन अवादाच्या कर्मचाऱ्यांचे काढावे, त्यांचे सीडीआरच्या कॉपीज काढाव्यात, वाल्मिक कराडचे सीडीआर जे आहेत ते जाहीर करावे, म्हणजे यांच्या किती वेळा बोलणं झालंय या सगळ्या मुद्द्यांवर ते कळेल आपल्याला. आरोपपत्रात धनंजय मुंडेंच्या विरोधात सध्या तरी कुठलाही ठोस पुरावा नाहीच आहे आणि तो येणारच नाही. गोष्टी जर पुढे आल्या तर त्यांना मी तेच म्हणतेय आणि मी माझ्या आधीच्या पण प्रेसमध्ये तेच सांगितलं होतं. मागण्या काय होत्या की ज्या 9 तारखेला जे 2 मोबाईल मिळाले होते त्याचे फॉरेन्सिकसाठी पाठवले असं आम्हाला सांगण्यात आलं. किती वेळ लागतो फॉरेन्सिक मधनं यायला, आणि फॉरेन्सिक मधनं नाही येईपर्यंत तुम्ही सीडीआर का जाहीर करत नाही. दुसरी मागणी माझी अशी होती की ज्या सातपुडा बंगल्यात बैठक झाली त्या अवादांच्या लोकांचे स्टेटमेंट झाले का. आत्ताच्या घटकेला माझ्या हातात जे माझ्याकडे जे 53 प्लस काही 7-8 पानं आहेत त्याच्यात कुठेही अवादाच्या कुठल्याही व्यक्तीचं स्टेटमेंट या बाबतीतलं नाही. तर हे या बाबतीतलं स्टेटमेंट कधी घेतलं जाणार आहे अशी थेट मागणी मी, धनंजय देशमुख, आम्ही सगळे मिळून करणार आहे. ज्या लोकांना वाटतंय त्यांनी आत्ताच्या घटकेला सांगायला हवं की अवादाची बैठक सातपुड्याची झाली ती कशी झाली, कधी झाली, काय बोलणं झालं, त्याचं स्टेटमेंट अवादाच्या कर्मचाऱ्यांकडनं घ्यावं, त्यांचे टावर लोकेशन काढावे. सगळ्यात महत्वाचं त्यांचं टावर लोकेशन राहील आणि ते ताबडतोब आलं पाहिजे. या प्रकरणामध्ये जेवढे आरोपी होत आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा दिली जाण्याची मागणी. रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून, कारण जो सूत्रधार असतो त्याला तितकी होत नाही, पण हे इतकं कृत्य इतकं निर्दयी होतं तर त्यानं झालीच पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे. आणि ते शेवटपर्यंत मी सुप्रीम कोर्टपर्यंत लढेन, पण ती झालीच पाहिजे. कारण हे जर आता आपण चित्र बदललं नाही तर आपली पुढची पिढी जगू शकणार नाहीये, हे लोकांना कळलं पाहिजे. ताई, या राजीनाम्यानंतर कुठेतरी सरकारवरती म्हणजे जो दबाव आला आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय, पुढच्या येत्या काळामध्ये काही महिन्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे राजकारणामध्ये मी म्हणूनच म्हटलं की जर परत त्यांचं संजय राठोड सारखं त्यांना परत आणलं तर चालणार नाही. हे कम वॉट मे आता राजकारणाच्या बाहेर पाहिजे हा माणूस, नकोय हा माणूस आता राजकारण. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावर 109 हत्या
माझी स्पष्ट मागणी आहे की वाल्मिक कराडवर जेवढे म्हणजे आधी सांगितलं गेलं, पोलिसांकडनं मी यादी मागितली, मला 14 FIR ची दिली. ते 14 FIR नाही आहेत, 17 पेक्षा जास्त FIR आहेत. आणि हे पण कुठले आहेत की जे FIR घेतले गेले, न घेतले गेलेले FIR तर प्रचंड आहेत, प्रचंड. तर प्रत्येक केस जी येईल वाल्मिक कराड विरुद्ध आणि जी येईल धनंजय मुंडेंविरुद्ध, ती प्रत्येक FIR रजिस्टर करावी. आता ह्या ज्या 14 बंद झालेल्या FIR आहेत त्या परत सगळ्या रिओपन कराव्या, असा फोन मी आता देवेंद्र फडणवीसांना करणार आहे की या सगळ्या रिओपन झाल्या पाहिजेत, सगळ्या रिइन्क्वायर झाल्या पाहिजेत आणि जिथे जिथे अनकॉन्टेस्टेड डिस्पोज्ड हे जे आहे त्या सगळ्या केसेस रिओपन करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.